नमस्कार, आप देख रहे DNTV लाइव इंडिया। आज महाविकास आघाड़ी के संयुक्त उम्मीदवार वसई विधानसभा 133 के विजय पाटिल ने चिंचोटी ब्रिज के पास बिरसा मुंडा चौक से रैली निकाल जनता से वोट मांगने की शुरुआत। क्रांतिकारी बिरसा मुंडा की मूर्ति पर माल्यार्पण कर और नारियल फोड़ शुरुआत की और रैली शुरू करने से पहले प्रेस वार्ता करते हुए कहा कि हम जनता के हित में कार्य करेंगे और आज हम गांव के लोगों से मिलकर वोट अपने समर्थन में मांगेंगे। आइए सुनते हैं विजय पाटिल साहब क्या कहते हैं। वरुण कुठे आहे? सर काय सांगणार, आज वसईचा जो ग्रामीण पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपली रॅली आहे, कशा पद्धतीची रॅली आहे, काय रूट आहे? नाही, ही अशी रॅली अशी नाही आहे, आमचा चौकसभा आहे आणि याच्यामध्ये आमचे जे इकडचे मतदार आहेत, आमचे गावकरी आहेत आणि त्यांनी मुद्दाम सांगितलं की नुसतं गावामध्ये येऊन दुसऱ्या चौकसभा करा, आमच्यासाठी काही पुरं आहे, पण गावाला एकदा येऊन जाणं म्हणजे आमच्या नवीन आलेल्या इथे मतदारांना तुमची ओळख वगैरे पटेल याच्याकरता आम्ही चिंचोटी ते कामणपर्यंत हा दौरा करणार आहोत आणि इथून मग जुचेनरला जाणार आहोत। जुचेनरला चौका आतमध्ये होईल छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये, त्याचप्रमाणे नंतर परेरा नगरपर्यंत जाऊन विसर्जन। कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद खूप चांगला आहे, म्हणजे आम्ही नुसतं कालच असं ठरवलं तरी पण एवढी गर्दी इथे आहे गावकऱ्यांची, आणखी होऊ शकत होती, पण मला गर्दी दाखवण्याकरता मी आलेलो नाही। ही इकडची आता तुम्ही पाहाल तर हा कामण रस्ता आहे, आज जवळजवळ 10 वर्षे झाला एवढा फुटलेला आहे, याला कोण वाली अजूनपर्यंत राहिलेली नाही। कामणच्या या परिसरामध्ये जवळजवळ 2009पासून ज्या टाक्या बनून तयार आहेत पाण्याच्या, त्याच्यामध्ये एक थेंब पाणी पडलेलं नाही, ही पण व्यथा आहे। तसं इथे इलेक्ट्रिसिटी चांगले इंडस्ट्रीजवाले इथे आलेले आहेत, पण इंडस्ट्रीजवाल्यांना इलेक्ट्रिसिटी जशी लागतं त्याचा पुरवठा बरोबर होत नाही, त्याच्यामुळे हेवी कंपन्या जे चांगल्या लिमिटेड कंपन्या आहेत ते इथे तयार नाही आहेत। आणि इथे मागे ही महानगरपालिका आली त्या टायमाला ही जबरदस्ती आमची गावं अडकून ठेवली होती आणि त्यांनी इथे LBT लावला होता। ते LBTमुळे बऱ्याच चांगल्या कंपन्या गुजरातमध्ये निघून गेल्या, काय नंतर LBT पडली, पण हातच्या कंपन्या तर निघून गेल्या ना। पण ही जी व्यथा आहे आणि इथे ही प्लॅनिंग ऑथॉरिटी जी आहे महानगरपालिकेची ती बेकायदेशीर आहे, कारण जी ग्रामपंचायत जी असते ना त्याच्यामध्ये जी स्वराज्य संस्था एकमेकाबरोबर कनेक्टिंग असते ती एकमेकाच्या ताब्यात देऊ शकत नाही, पण तरी पण जबरदस्तीने कोर्टामधनं दिशाभूल करून आणि कायदा जो सुप्रीम कोर्टचा आहे तो न दाखवून हे निर्णय लावून घेतला आहे। आणि ह्या ज्या आमच्याकडच्या इंडस्ट्रीला आहे ह्याचा डेव्हलपमेंट चार्ज आता त्यांना आश्वासन काय देणार आहे? पण याचा डेव्हलपमेंट चार्ज ही महानगरपालिका घेते आणि इथे साधं एक पण रस्त्याचं काम नाही, कुठलंच काम ते करत नाही, म्हणजे फक्त पैसा ओढण्यासाठी ही महानगरपालिका स्थापना झाली आहे आणि आमच्या गावाच्या 10 ग्रामपंचायतला वंचित ठेवलेला आहे। आपल्या एरियामध्ये आपला आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत।